वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर बाबत दिल्ली पोलिसांनी एक अहवाल जो आहे तो उच्च न्यायालयामध्ये सादर केलाय। दिल्ली पोलिसांच्या या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय बघूया एक रिपोर्ट। पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ। पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र खोटच। दिल्ली पोलिसांचा मोठा खुलासा। पूजा खेडकर बनवाबनवी अखेर दिल्ली पोलिसांनीच उघड केली आहे। पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात या संदर्भात एक महत्त्वाचा अहवाल सादर केलाय। 2022-23 दरम्यान पूजा खेडकरनं खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचं दिल्ली पोलिसांनी अहवालात म्हटलंय। दिव्यांग प्रमाणपत्रात पूजा खेडकरनं नाव बदलल्याचंही अहवालात नमूद आहे। त्यामुळे पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात गेलाय। दिल्ली पोलिसांच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय एक नजर टाकूया। पूजा खेडकर यांनी 2 दिव्यांग प्रमाणपत्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 2022-23 दरम्यान सादर केली आहे। दोन्ही दिव्यांग प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे आहे। रुग्णालयानं 18 जानेवारी 2021 रोजी प्रमाणपत्र दिलंय। पहिल्या प्रमाणपत्रात 40% दृश्यमानता कमी, 20% मानसिक आजार दाखवण्यात आलाय, तर दुसऱ्या प्रमाणपत्रात 40% दृश्यमानता कमी दाखवण्यात आली आहे। तसंच सांध्याच्या आजारासोबतच उजव्या कानात 10% दोष दाखवण्यात आलाय। पूजा खेडकर यांनी पहिलं प्रमाणपत्र 2022 मध्ये सादर केलंय। दुसरं प्रमाणपत्र 2023 ला सादर केलं होतं। दुसरं प्रमाणपत्र बनावट असल्याचं दिल्ली पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली आहे। बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून पूजा खेडकरनं यूपीएससी मध्ये निवडीसाठी विशेष सवलत मिळवली। तसंच परीक्षेत कमी गुण मिळवूनही सवलतीच्या आधाराचा वापर करून परीक्षाही उत्तीर्ण झाली। यूपीएससी मध्ये 841वा रँक मिळवला होता। आता दिल्ली पोलिसांनी तपासादरम्यान दिव्यांग प्रमाणपत्राचा खोटेपणा उघड केल्यानं पूजा खेडकरच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। उर्वशी खोना, झी 24 तास, दिल्ली।